नाशिक शहरात वाढत चाललेल्या मोटरसायकल चोरीच्या घटनांवर अखेर गुन्हे शाखेने मोठा घाव घातला आहे. चोरीच्या मोटरसायकली विक्रीसाठी फिरणाऱ्या सारे चोरट्याला गुन्हे शाखा युनिट 2च्या पथकाने सापळा रचत जेरबंद केले आहे. या कारवाईत 2 मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून सुमारे 1,75,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण व सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांवर नियंत्रण आणण्यासाठी विशेष मोहीम सुरू आहे. या मोहिमेदरम्यान गुन्हे शाखा युनिट 2चे अधिकारी आणि कर्मचारी चोरीच्या घटनेचा तपास करत असताना त्यांना गुप्त बातमी मिळाली की एक इसम चोरीची मोटरसायकल विक्री करण्यासाठी मुंबई आग्रा महामार्गावरील हॉटेल पांडव परिसरात येणार आहे. ही माहिती मिळताच गुन्हे शाखा युनिट 2चे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांनी तात्काळ पथकाला सापळा रचण्याचे आदेश दिले. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक मुख्तार खान पठाण, शंकर काळे, विलास गांगुर्डे, गुलाब सोनार यांच्यासह पोलीस कर्मचारी सुनील आहेर, प्रकाश महाजन, वाल्मिक चव्हाण आदींच्या पथकाने हॉटेल पांडव परिसरात सापळा लावला. काही वेळातच संशयित इसम त्या ठिकाणी मोटरसायकल घेऊन येताना दिसला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने आपले नाव संतोष पंढरी धोंगडे, वय वर्ष 21, राहणार कुंदेगाव, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक असे सांगितले. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता आरोपीने केटीएम ड्यूक आणि होंडा शाईन या 2 मोटरसायकली चोरी केल्याची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून सुमारे 1,75,000 रुपये किमतीचा 2 मोटरसायकली जप्त केल्या आहेत. या कारवाईमुळे अंबड पोलीस ठाण्यातील आणि घोटी पोलीस ठाण्यातील असे 2 मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस झाले आहेत. आरोपीला पुढील चौकशी आणि कारवाईसाठी जप्त मुद्देमालासह अंबड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. दरम्यान नाशिक शहरात मोटरसायकल चोरी करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई अधिक तीव्र होणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, नाशिक.